नमस्कार. आपल्या जगभरातून या कार्यक्रमाला जोडणाऱ्या अनेक आपल्या अग्निहोत्री परिवाराला सगळ्यांना आमच्याकडून नमस्कार. मागच्या काही आठवड्यांपासून आपण जी एक चर्चासत्रांची शृंखला सुरू केली होती, त्यात अनेक मान्यवरांचे आपण विचार ऐकले आणि मागच्या वेळेस आपण विचार मंथन केलं होतं की शालेय शिक्षण व त्याच्या असलेल्या भवितव्यावरती आपण चर्चा केली होती. आणि पुढे असं मंतव्य होतं, विचार असा होता की मग युवा पिढी समोरच्या आव्हानांविषयी चर्चा करावी. आणि मग अनेक लोकांच्या मतांमध्ये असं आलं की एकच व्यक्ती युवा पिढीविषयीच्या व्यथा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आत्ता आपल्यासमोर लक्षात येते, ते म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर. अविनाश धर्माधिकारी हे नाव महाराष्ट्रामध्ये युवा पिढीसमोर नवं नाहीये, सर्वश्रुत आहे. सर स्वतः एक अत्यंत प्रसिद्ध अशी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून सगळ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. पूर्व IAS अधिकारी आहेत, लेखक आहेत. त्याचबरोबर चाणक्य मंडळ परिवाराच्या माध्यमातून जे काम सर करतायत ते सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून सरांनी जो एक युवा पिढीसमोर एक मोटिवेशन, इन्स्पिरेशनचा एक विषय मांडला आहे सतत, त्याच्या माध्यमातून सर्वांना माहिती आहे. त्यांची व्याख्यानं ऐकायला गर्दीचं होतेच, त्याचबरोबर युट्यूबवर त्यांची जी काही व्याख्यानं अपलोड केलेली आहेत त्यांना देखील हजारो लोक बघत असतात. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आपलं खूप लोकांनी अशी एक मागणी केली होती की सरांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून. अनेक लोकांशी आपण बोलत राहिलो आणि वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करत होतो. त्यामधनं मागच्या वेळेस आम्ही बोललो होतो की शालेय शिक्षण ह्याच्याविषयी काही तज्ञांविषयी बोललो होतो. शालेय शिक्षण आत्ता कसं आहे, भविष्यात कसं होऊ शकेल, काय समस्या आहेत आणि काय ऑपॉर्च्युनिटीज असं बोललो होतो. त्याच्यानंतरच्या युवा पिढी समोरच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याविषयी चर्चा करावी असं खूप लोकांचं एक मंतव्य होतं. कारण आत्ताच्या ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे जी काही एक परिस्थिती उपस्थित झालेली आहे आणि ह्या सगळ्या असलेल्या कन्फ्युजनमुळे, या सगळ्या असलेल्या चेंजिंग नॅरेटिव्हमुळे, भारतासमोरच्या असलेल्या समस्या आणि ऑपॉर्च्युनिटीजमुळे युवा पिढीने नक्की काय एक मनात लक्ष ठेवावं असं एक लोकांचा संभ्रम आहे. तर मी आपल्याला एक विनंती करेन की सुरुवातीला ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन विषयी आपण काहीतरी एक मंतव्य द्यावं आणि मग आपण विषय पुढे घेऊया. तुम्हाला आणि सर्वांनाच पुन्हा एकदा आणि कायमसाठी नमस्ते. खूप आनंद आहे तुम्हा सर्वांशी बोलण्यामध्ये. मलाही असलेली मी संधी मानतो आणि त्या नमस्तेच्याच बरोबरीने आहेत सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. लोकांच्या मध्ये ज्या सदिच्छा आहेत त्याचं माझ्या मनामध्ये खूप मोठं मोल आहे. माझ्याही परीने एक छोटंसं काम मी करतोय, त्याबद्दल माझ्या मनात समाधान नाही, म्हणजे जेवढं करायला जमलंय त्याबद्दल. पण आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या मनात असलेल्या सदिच्छेला फार मोठा अर्थ आहे असे माझे त्याला आपला भारतीय शब्द श्रद्धा. त्यामुळे तुमच्याशी संवाद करताना आणि मी जेव्हा म्हणालो की हे करूयात आपण असं, त्याचा मलाही खूप आनंद आहे. धन्यवाद. आणि अर्थातच तुम्हाला व्यक्तिशाही आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. धन्यवाद. या कोरोनाच्या परिस्थितीने आपल्या वैयक्तिक आयुष्यासहित संपूर्ण जगासमोर ऍब्सोल्युटली आणि लिटरली जो शब्द मराठीतला आपण वापरतो अभूतपूर्व, म्हणजे हे अशा प्रकारचं संकट यापूर्वी नव्हतं असं उभं केलंय. मॅग्निट्यूडनी पाहायचं झालं तर 102 वर्षांपूर्वी जो स्पॅनिश इन्फ्लुएन्झा होता त्यांनी प्रत्यक्ष यापेक्षा जास्ती माणसं मारली, हे सत्य आहे. भारतातली सुद्धा गेली, पण संपूर्ण अर्थव्यवस्था त्यावेळी ठप्प झाली नव्हती. आता महाराष्ट्र, भारत आणि सगळ्या जगाची अर्थव्यवस्था झाली एक ठप्प. पुन्हा सुरू करायचे कितीही प्रयत्न असले तरी समस्या मधल्या काळातल्या जास्ती गुंतागुंतीच्या बनल्या. स्पॅनिश इन्फ्लुएन्झाच्या वेळी पहिलं महायुद्ध संपत होतं. कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे तिसरं महायुद्ध होईल की काय याच्या गांभीर्याने चालू आहे चर्चा, रॅशनल चर्चा चालू आहेत. काही जण तर त्याच्यात म्हणतात की जे काही चालू आहे हेच तिसरं महायुद्ध आहे. ते म्हणजे आता बदललेल्या स्थितीमध्ये युद्ध म्हणजे, मग त्याला रूढार्थाने शब्द कन्व्हेन्शनल वॉरफेअर, दोन कुठल्या तरी देशांच्या सेना एकमेकांसमोर उभ्या आहेत किंवा नेव्हीची हालचाल किंवा एअरफोर्सचा अटॅक, तसं नाहीच आहे. त्यामुळे हा व्हायरस हा बायोलॉजिकल वॉरफेअर आहे का याच्या पण शंका चालू आहेत.
तर ते असो किंवा नसो, तो चीन मधनं तर निघाला. निपक्षपाती चौकशी होईल का याची माझ्या मनात शंका आहे. पण जगभर पसरलाय आणि तो देश त्यातनं सावरल्यानंतर चीनकडनं ते किंमत वसूल करणारच आहेत, हे निश्चित आहे. किंवा आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक येऊ घातली आहे आणि आता तरी डोनाल्ड ट्रम्प यांचं अप्रुव्हल रेटिंग खूप कमी आहे. मग आता हे पालटवायला ते काही ड्रॅस्टिक काही करतील का? तर मग त्या ड्रॅस्टिक मध्ये येतं की चीनच्या वाटेला जाणे किंवा इराणच्या वाटेला जाणे. म्हणजे या क्षणाला मानवतेबद्दल काळजी वाटावी अशा शक्यता लपलेल्या आहेत हे कोरोनाचं कर्तृत्व आहे. आणि केव्हा आपण त्यातनं बाहेर पडणार? आपण भारतापुरतं बोलायचं तर हे मी माझं मत म्हणतोय की लॉकडाऊन अतिशय वेळेत केला. पण आपण जो काही देश आहोत, म्हणजे आपल्याला जरा शिस्तीचं वावड आहे. त्यामुळे खरं म्हणजे लॉकडाऊन काही अपेक्षे एवढा यशस्वी झाला नाही. आता आपण त्याचे परिणाम पाहतो की आता भारताचे रोजचे नवे रुग्ण 10,000 पेक्षा जास्त येत आहेत. रोजचा आकडा हे रेकॉर्ड आहे. काल माझ्या लक्षात आहे की 12,000 होते. तर त्या भारताच्या 12,000मध्ये महाराष्ट्राचे एकूणाच्या 1/3 असतात. आणि महाराष्ट्राच्या एकूणपैकी 2/3 नुसत्या मुंबईत असतात. तेव्हा ह्याचे दीर्घकाळ होणार आहेत परिणाम. मंदी तर सुरू झालेलीच आहे. रिसेशन सुरू झालं. सगळं जग मंदीमध्ये आहे. ही मंदी 2008चं सब प्राईम क्रायसिस किंवा 1929 ची महामंदी या दोन्ही पेक्षा मोठी आहे. त्यामुळे तिचे पण दूरगामी परिणाम आहेत. तर मला असं दिसतं की सगळं कॉम्प्लेक्शन बदलवून टाकणाऱ्या अशा एका काळात आपण आहोत. मग त्याच्यात मला दिसतं की ते जसं प्रचंड मोठं संकट आहे, तसाच नवं काहीतरी करण्याचा किंवा मानवतेने नव्या काळात प्रवेश करण्याची पण मती संधी आहे. म्हणजे मी उपमा म्हणून सुद्धा खरंच वापरतोय, की विश्वाच्या मुळाशी एकच चैतन्य आहे. हे भारताला हजारो वर्षांपूर्वी कळलं. आपल्या ऋषीमुनींनी तो वारसा आपल्याला दिला. पण आपण त्या चैतन्याच्या 3 रूपांची कल्पना केली, की ते चैतन्य जरी एकच असलं, तरी विश्व निर्माण करणारं ब्रह्मा, त्या विश्वाचं पालन-पोषण आणि प्रतिपालन करणारा विष्णू आणि नव्या निर्माण करायचं असेल त्यावेळी असलेलं आधी उद्ध्वस्त पण करावं लागतं. ते काम शिव, महादेवाचं. तिन्ही एकाच शक्तीची रूपं. तेव्हा प्रत्येक अडचणीत, प्रत्येक डिस्ट्रक्शन मध्ये नव्या निर्मितीच्या संधी पण असतात. नव्या निर्मितीच्या अपेक्षा पण असतात. त्यामुळे अंतिमतः ते येणार की आपण वैयक्तिक आपल्या प्रत्येकापासून ते राज्य, देश आणि जगाचे जे कोणी आता नेते आहेत, ते निर्णय घेतील त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडणार आहे. हे ॲटिट्यूड काय घेतात यावर. ॲटिट्यूड जर घेतला, की यातून शहाणं होऊन एक नवं जग तयार करण्याची ही संधी आहे, तर मलाच खात्री आहे, की मानवता मग ह्या अडचणीवर तर मात करेल आणि एका नव्या काळामध्ये प्रवेश करेल. त्याला वापरला जाणारा फार छान शब्द आहे, द न्यू नॉर्मल. की कोरोना संपून देअर इज नो क्वेश्चन ऑफ आवर गेटिंग बॅक टू नॉर्मल. देअर इज नो गोइंग बॅक अँड देअर इज नो बॅक टू नॉर्मल. कोरोना नंतर जे येईल ते द न्यू नॉर्मल. पण आता पुन्हा त्याच्यात संकट आहेतच. काही शास्त्रज्ञ म्हणतायत की कोरोनाचा व्हायरस म्हणजे बच्चों का खेळ ठरेल. असे काही भीषण व्हायरस आजही आहेत आणि उद्या ते जगामध्ये जाऊ शकतात. पहिलं कोरोनाबद्दल सुद्धा प्रेडिक्शन होतं 2.5 कोटी माणसं मरतील असं. जे प्रेडिक्शन होतं त्याच्या तुलनेत वाचवता आले. पण मला मग मी म्हणेन थोडक्यात जरी सांगायचं झालं, की मग या संकटाचं संधीत रूपांतर करणाऱ्या मला काय-काय दिसतात संधी? सहज एक 2-3 छोट्या-छोट्या सांगतो. एक आपण या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात कितीही लॉकडाऊन नीट जरी पाळला नसला, तरी एकूण मिळून बहुतेक सगळं जगही लॉकडाऊनमध्ये होतं. तर आपण पाहिलं की पर्यावरण शुद्ध झालं. हवेमधले कार्बनचे कण कमी झाले. आपण पाहिलं की बिहारमधल्या गावामधून थेट माउंट एव्हरेस्टचं दर्शन घडतं तो फोटो पण आला होता. हवा स्वच्छ झाली.
तिकडे अंटार्क्टिकाच्या वर ओझॉन होल आहे, ते कमी कमी होत चाललेलं आहे आता. म्हणजेच कोरोनामुळे माणसाच्या ऍक्टिव्हिटीज थांबल्या, पण औद्योगिक क्रांतीपासून ज्या रस्त्यावर आपण आहोत, म्हणजे निसर्ग लुटून, निसर्ग ओरबाडून, खराब करून आणि मानवनिर्मित जागतिक तापमान वाढ, तर त्याची आपल्याला मग एक झलक मिळाली. मीच एक कल्पना त्यावर सुचवली आहे आणि फॉर्मॅलिटी म्हणून जिकडे तिकडे कळवण्याची मी व्यवस्था केली आहे. म्हणजे आता भारत सरकारला कळवायचं असेल तर mygov.in वर येतं कळवता, युनायटेड नेशन्सला येतं, की कोरोनानी लादलेल्या लॉकडाऊनमुळे जर आपल्याला दिसतंय की हवा स्वच्छ झाली आहे, तर एक प्रकारे निसर्ग, पर्यावरण आणि ही धरती माता पृथ्वी आपल्याला संदेश देते की तुम्ही अति ओरबाडता आहात आणि उद्या त्याचे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. तर मग पुढच्या वेळी अशा कुठल्या तरी व्हायरसची कशाला वाट पाहिजे? जगानेच जर एक निर्णय घेतला की वर्षात 8 दिवस आम्ही सगळे मिळून लॉकडाऊन ठेवणार आहोत, सगळं जग. मी असंही प्रपोज केलं की ते काळ असावा 24 ते 31 डिसेंबर. म्हणजे शेवटच्या फ्लाईट, शेवटच्या रेल्वे 23 डिसेंबरला काय ते मुक्कामी पोहोचतील. त्याच्यानंतरची 1 जानेवारी किंवा 2 जानेवारी आणि ठरवून सगळं जग लॉकडाऊन. तर एक प्रदूषणावर मात करण्याच्या शक्यतेचं आणखीन एक वाढतं. अशा खूप आहेत, अशा मी म्हणतोय खूप, की अधिक विकेंद्रीकरणाची गरज आहे. मी मला वैयक्तिक पटलंय म्हणून सांगतोय, की पंतप्रधान मोदींनी जी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना, त्याची व्हिजन आणि त्याला जोडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो कार्यक्रम मांडला, तो एका योग्य दिशेने आहे. त्रुटी जरूर दाखवता येतील. चर्चेत आपल्या आल्या तर कदाचित ते मी म्हणेन, पण आत्ताचा तो सविस्तर मुद्दा नाही. पण माझं म्हणणं आहे, की काळाची पावलं ओळखून, पुढचं पाहून देशाला आत्ता काय गती द्यायची, तर आत्मनिर्भर ही चांगली हे आहे. आणि अंतिमतः बोलायचं झालं, की माझं हे भाषण ठरू नये, आपल्या गप्पा चालू दे. तर मी म्हणेन, की आपल्यापैकी प्रत्येक जण काय करू शकतो या विचारापाशी आपण आलो पाहिजे. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय करतील, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, जगातले नेते ठीक आहे, ते करतील त्यांनाही. पण आपण तर मला वाटतं, की माझी श्रद्धाच आहे, ती मुळातली आहे. पण ती आता आणखी ती बळकट होते, की आपली वैयक्तिक जीवनं अधिक अध्यात्म प्रवण व्हायला पाहिजे. वैयक्तिक जीवनच अधिक अध्यात्म विचार मी माझ्या जीवनात जगतो. तर मी म्हणेन की अगदी सगळ्यात सोपं सांगायचं तर, अध्यात्म विचाराचं रोजच्या जगण्यातलं प्रकटन म्हणजे काय? तर मी म्हणेन की योग, नियमित योग. तर जर मोठ्या प्रमाणावर माणसं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये योग करू लागली, माझं म्हणणं आहे किमान दिवसाची 30 मिनिटं. आणि जो ऋषीमुनींचा आपल्या वारसा आहे, जो जगाला आपली देणगी आहे, तर एवढं तरी जर आपल्या जीवनात आलं, की मी माझ्या जीवनात मी नियमित योग करेन, हे एक आलं. दुसरं की मी निसर्गाची नासाडी करणारी जीवन पद्धती मी ठेवणार नाही. इको फ्रेंडली ही भारतीय संकल्पना आहे, की आपण निसर्गाशी एकरूप आहोत, हाच तो अद्वैताचा विचार. तर मग मी तो निसर्ग म्हणजेच मग कसं कुठे आलं, की सन्मानाने माणूस म्हणून जगायला जे पाहिजे तेवढंच मी घेईन. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. याच्याहून अधिक आणखी हवं जे गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये आसुरी शक्ती, राक्षसी शक्तीचं वर्णन करताना इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यती पुनर्धनम. म्हणजे मला हे मिळालंय, आता आणखी हे पाहिजे. आता तर तो कधी लोभ संपतच नाही ना. तर मी या काळाचा मेसेज मानतो, की तो जरा लोभावर, त्याचा अर्थ नव्या इकॉनॉमिक्सला पण जन्म द्यायला लागेल, की आत्ताचं इकॉनॉमिक्स निसर्गाला आणखी ओरबाडा, आणखी ओरबाडा, आणखी ओरबाडा. त्याने आपल्याला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. तर मग तो निसर्ग पुनरुज्जीवित कसा करता येईल, अशी म्हणजे मग पुन्हा ते भारतीय विचारापाशीच येतं, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच्यापाशी. किंवा मी वैयक्तिक माझी श्रद्धा म्हणून सांगतोय, कुठेतरी मानवतेला शाकाहाराकडे जावं लागेल. मांसाहार मी काय तो म्हणजे मी करत नाही आता. मी म्हणजे करून झाला करायचं तेव्हा. पण IAS सोडलं त्यावेळेला मी ज्ञानेश्वराच्या समाधीपाशी बसून गळ्यात माळ घातली, तुळशी माळ. आणि आधी सुद्धा केवळ कळावं हे काय हे करण्याकरता, पण मला कधी रुची तयार नाही झाली मांसाहारामध्ये.
दोनदा कोकणात पोस्टिंग होतं, तिकडं मासे असतीचे एकाहून एक उत्तम असतात आणि लोक प्रेमाने करून खायला घालायचे. पण 96 सालापासून मी ते थांबवलं. कुठेतरी माणसाला तिकडे जावं लागणार, कारण मांसाहार हा जास्त कार्बन उत्सर्जन करतो आणि शाकाहार हा प्रोटीन्स इत्यादी तेवढीच देतो, पण तो कमी कार्बन मध्ये देतो. असं मिळून आपल्यापैकी प्रत्येक जण वैयक्तिक सुद्धा विचार करू शकतो की माझ्या परीने मी तर काय करू शकतो. कारण सत्य हे आहे की असा एक एक जण करेल, त्याच वेळेला सगळ्याचा मिळून कलेक्टिव्ह थेंबे थेंबे तळे साचे तसं होईल. तेव्हा कोरोनाच्या काळाला मी पण एक संधीच मानतो. आता हे पहा ना तुम्ही की तुम्ही आणि मी कसे बोलतोय. खरं. मला जर तुम्ही म्हणलं असतं की अक्कलकोटला येता का? अक्कलकोटलाच आहोत ना आपण? हो, मी अक्कलकोटलाच. हां. तर मला मग डायरी पाहावी लागली असती. पुण्याहून निघा. इथे म्हणजे टेक्नॉलॉजीची कृपा आहे. होय. आता हीच टेक्नॉलॉजी आपण चांगल्याही कारणासाठी वापरू शकतो. हीच टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्या शील, आपल्या चारित्र्यावर अवलंबून आहे. हं. तेव्हा मी सगळ्या बदलांकडे आशावादाने पाहतो. पूर्ण मला रॅशनली दिसतंय की काही काळासाठी सुद्धा फार मोठ्या संकट किंवा वेदनातून जावं लागणार आहे. पण माझ्या मनात विश्वास आहे की त्यातून नवा मानव आणि नवी मानवता आकाराला येईल. फार छान सर. एक आपण जसं सुरुवातीला म्हणाला होतात, की येणारा काळ समस्यांचा असू शकतो. मग त्याच्यामध्ये काही लोकांचे जे काही आता मी आर्टिकल्स ऑनलाईन वगैरे आपण वाचतो, खूप सध्या चर्चा आहे. कारण आता सगळे म्हणतात तसं पोस्ट कोविड वर्ल्ड किंवा हा न्यू नॉर्मल आपण जसा शब्द वापरला तसा. ह्या वर्ल्डमध्ये स्थित्यंतरांची शृंखला खूप राहील असं सगळे म्हणतायत. म्हणजे येणारा काळ हा चॅलेंजेस शॉर्ट टर्मसाठी का होईना खूप चॅलेंजिंग राहील. जसं आपण म्हणालात की 1939 असेल किंवा 1819चा जो काही स्पॅनिश फ्लूचा एपिडेमिकचा काळ असेल, पोस्ट फर्स्ट वर्ल्ड वॉर, प्री सेकंड वर्ल्ड वॉरचा जो सगळा मधला 20 वर्षाचा काळ होता, तो सगळाच केऑस मध्ये गेला. म्हणजे तो एक 5ही वर्ष 2ही वर्ष अशी गेली की काही होत नाही त्या काळामध्ये. आणि मग लगेच सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं आणि ते अगदी 44 पर्यंत चालत राहिलं आणि मग थोडा लल गेला आणि आता ही सिच्युएशन. आपण ह्याच्यामधनं जसं म्हणतात तसं की न्यू नॉर्मल हा प्रो ह्युमॅनिटी निघेल असं आपण सगळे अपेक्षा करतोय. म्हणजे व्यक्तिशः माझी पण अपेक्षा तीच आहे की असं निघावं, यातनं आता सकारात्मकतेकडे जावं मानवाने. आणि आपण जसं खूप छान म्हणालात आपण की खरोखरी जीवनाला काय हवं आहे आणि काय नाही याची एक एक ओळख तरी झाली 2.5 महिन्यामध्ये. या गोष्टी मला नक्की हव्यात, ह्या गोष्टींची मला काही आवश्यकता नाहीये. पण हे जे काही स्मशान वैराग्य हे टिकेल असं वाटतंय आपल्याला का ह्याच्यामधनं खरोखरी एक विकृत रूप घेईल हे सगळं. कारण अशी चर्चा जशी आपण म्हणाल की तृतीय महायुद्ध होईल का, अ, राज्यांची विघटना होतील का देशांची वगैरे जी चर्चा आहे का त्याच्याकडे जाईल, मानवता सकारात्मकतेकडे जाईल, ही आपली एक शिवसंकल्प आहे आपला तो. हम्म. पण एक काय म्हणतात त्याला, एक वर्स्ट केस सिनारिओ म्हणून जर बघितलं तर तो कसा वाटतो आपल्याला, तसं होईल असं झालंच तर? धोका आहे हे निश्चित आहे. तुम्ही सगळेच शब्द खूपच योग्य वापरलेत आणि मी सहमत आहे त्याच्याशी. एक पहिली तर गोष्ट कोरोनाने निर्माण केलेलं स्मशान वैराग्य आहे. हम्म, खरं वैराग्य आहे का नाही हे अजून कसोटीला लागायचं. खरंय. आणि आता आपण पाहतो की मला काही गोष्टींनी खूप मोठी माझ्या मनाला जखम पोचवली आहे ती सांगतो मी तुम्हाला. की लोकांच्या एक तर लोक आधी लॉकडाऊन नीट पाळला नाही. त्यातला आपलेच बांधव आहेत ते की मजूर वर्ग, स्थलांतरित मजूर. आणि त्यांना मग जाऊ द्या आमच्या गावाकडे जातो. तर त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. मी पण आहे. तरी पण मला त्यांना विचारावसं वाटतं, की काय विचार करून तुम्ही चालत निघालात? खरंय. चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, पुणे, मुंबई, दिल्ली इकडून चालत आपल्या झारखंड, बंगाल, यूपी, बिहारच्या तर काय आणि लहान-लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर. तर चालत किती दिवस लागणार आहेत? महाराष्ट्रातलीच एक केस आहे हां. इस्लामपूरला राहणारा कामगार हम्म. पुण्यातून चालत निघाला. त्याला 5 दिवस लागले इस्लामपूरला. आपण कारने निघालो तर 2.5 तासात पोहोचतो इस्लामपूरला. आणि तरी त्याला त्या 5 दिवसांमध्ये काय खायला-प्यायला न मिळाल्यामुळे तो गेला तो इस्लामपूरला जाण्याच्या ह्याच्यावर. तर काय विचार करून हे ह्याच्यात? म्हणजे हा खरंचच आहे. आणि मग माणसं आहे ह्या अडचणीत आपण एक तीळ 7 जणांनी वाटून खावा अशी जगतील का त्या तीळ ओरबाडण्यामध्ये एकमेकाचं रक्त काढतील, ओरबाडतील. तर दुर्दैव आहे. पण ह्या शक्यता आहेत हे मान्य करावं लागतं मग. ह्या शक्यता आहेत. आता अ, चीननी सीमेवर हालचाल चालू केली.
कोरोनाच्या काळात आपण ऐकत होतो की ते पाकिस्तान नावाचं जे सर्वस्वी विकृत राष्ट्र आहे, त्यांनी पाकिस्तानात कोरोना झालेल्यांना पीओकेत पाठवलं आणि पीओकेतनं पुन्हा सीमा ओलांडून भारतात येईल कोण, जे कोरोना म्हणजे तिकडं होऊ द्यात कोरोना, म्हणजे क्रौर्य आणि राक्षसीपणा. तर आता पाकिस्तान आणि चीनने एका वेळी भारताच्या विरुद्ध हालचाली चालू केल्या. तेव्हा आपल्याला अध्यात्म सांगायचं, मोठे मोठे शब्द वापरायचे, म्हणजे देशाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करून नाही ना चालणार. त्याचा एक परिणाम शक्य आहे की आपली इच्छा नसली तरी युद्धामध्ये उतरावं लागेल. तेव्हा या भीषण शक्यता वस्तुस्थितीला धरून आहे. मी ज्यांनी मला जखम केली असं म्हणतोय, की लोकांच्या सोयीसाठीच पहिल्यांदा बुवा दिवसाचे 3 तास मोकळीक दिली. तर अपेक्षित काय आहे, की थोडं धनधान्य खरेदी करायचं असेल, भाजीपाला खरेदी करायचा असेल, कुठे कोणाला औषध आणायचं असेल आणि तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून. तर काय पाहिलं देशानी, की सगळ्यात जास्त रांगा दारूच्या दुकानासमोर. म्हणजे तिथे कशाची ना लाज लज्जा शरम ना भीती, की दारू वाईटच गोष्ट आहे हे तर आता, म्हणजे तिकडे गांधीजींचा आत्मा पण तळतळत असेल, माझा आत्मा असतोच तळतळत, की चांगल्या का नको लागायला सवय. आणि मग तिथे सोशल डिस्टन्सिंग आहे. बरं तिथं देशाने हे पण दृश्य पाहिलं, की दारूच्या रांगेमध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री पण होती. बरीच समता आली ही. आपल्याला पाहिजे समता, की सर्वजण निर्व्यसनी असावेत. आणि वाईट व्यसनं नको करायची तर चांगली कर. तर त्याच्याऐवजी खच्चून गर्दी म्हणजे कशाचा आनंद, तर आता आम्हाला दारू. मग दारू घरपेच द्यायची का? मग मी म्हणलं ते गॅसचे पाईपलाईन असतात तसे पाईपलाईन टाका आणि घराघरात पुरवा दारू. आणि तेव्हा माणूस हा राक्षस पण आहे, पण त्याच माणसामध्ये ईश्वरत्वाकडे जायची क्षमता पण आहे. कुठे जाणार? हे मग आता काळ ठरवेल. असं की काळ ठरवेल. तुम्ही मी काय करायचं याची आपल्याला क्लॅरिटी आहे, ते सगळं जरूर करू. पण आशावादामुळे मला वाटतं, इंग्लिशमध्ये त्याचं वर्णन एक छान येतं, "इट विल गेट बेटर, बट इट विल गेट वर्स बिफोर इट गेट्स बेटर." म्हणजे चांगलं होईल निष्पन्न, पण आधी काहीतरी त्यातनं आधी जरा भीषण, म्हणजे पुन्हा ते शिवाचं तांडवच झालं ना, मेटाफॉरिकली. Correct. कारण मी का असं म्हणलो, कारण अमेरिकन जी काही घटना घडल्या मधल्या हो. त्या एका घटनेनंतर जो काही उद्रेक दिसला तिथे रस्त्यावरती, तेव्हा अनेक विश्लेषकांनी हेही मांडलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये जी काही अस्थिरता निर्माण झाली, सामाजिक असमतोल तो होताच पहिल्यापासून, त्या लॉकडाऊनमुळे तो इंटेन्सिफाय झाला आणि त्याच्यामधनं इनसिक्युरिटीची भावना जी राहिली की इन्फेक्ट होईल का, म्हणजे असं आता सुरुवातीला आपण म्हणालात की 2.5 कोटी लोक दगावतील, ही शक्यता आजही आहे, कारण हा पॅन्डेमिक आता स्ट्रेच झाला. हो. म्हणजे तो आता तो ग्लोबल पॅन्डेमिक पुढचे 5 वर्ष चालेल का असंही सांगता येत नाही. म्हणजे तो 5 वर्ष बळी घेत राहील का कोरोना, तर होऊ शकेल. म्हणजे ते आत्ताची जी काही जागतिक मृतांची संख्या आहे, की जर म्हणजे जर ती एक्स्ट्रापोलेट केली 5 वर्षासाठी, तर ते आकडे जे दिसतात ते खूपच भयानक दिसतात सगळे. ह्या बॅकग्राऊंडवरती मी म्हणत होतो, कारण तिथे जे दिसलं, जो वाईड स्केल रॅम्पंट रायटिंग दिसलं, म्हणजे ह्याची शक्यता अमेरिकन सरकारने आधी दाखवली होती लॉकडाऊन अनाऊन्स करताना. कारण ते म्हणाले होते की अनाऊन्स जर इमॅच्युअरली केला गेला तर रायटिंग होईल, एक विप्लॅश परत भेटेल, लागेल असं एक म्हणाले होते. तसं आपण जसं म्हणताय की जर खरोखरी इकॉनॉमीज चेंज होताना, हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होताना, हा मधला पॅच जो जाईल, याच्यामध्ये कुठंतरी युवकांसाठी खूप मोठं चॅलेंज आहे हे सगळं. कारण आता जे लोक उदयोन्मुख आहेत, आता जे करिअर सुरू करणार होते, कॉलेजेस पास आउट झाले होते, खूप हार्डवर्क केलं होतं, मार्क मिळवली होती, आता रेझ्युमे घेऊन बाहेर पडायचं अशी परिस्थिती होती, आणि आता हे सगळं धुमश्चक्र फिरणार आहे आसपास. या परिस्थितीमध्ये युवकांसाठी आपण काय सांगा? हम्म. मी त्याला माझ्या परीने सुद्धा जे काम करतोय त्याच्यात आणायचा प्रयत्न केलाय, म्हणजे तेवढं ते जमलेलं आहे. मी त्याला नाव दिले त्रिसूत्री. जीवन घडवण्याची त्रिसूत्री, त्या जीवनात करिअर आलं, त्याच्यात व्यक्तिमत्व आलं, त्रिसूत्री असं त्याला नाव ठेवलं. पहिलं सूत्र आहे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. की प्रत्येक युवकाने आपल्या आयुष्याला आकार कसा द्यावा, तर तू तुझ्या हात डोकावून पहा आणि तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं ह्यावर उभी कर. तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझा जीव सहजपणे कशात रमतो, काय करत असताना तुला कष्ट केल्यासारखं वाटतच नाही, जीवन जगण्याचा खरा आनंद मिळतो, ते पहा आणि तुझं करिअर, तुझं व्यक्तिमत्व त्यानुसार आखा.
त्यामुळे पहिला मुद्दा स्वची ओळख. मला वाटतं की विशेषतः तुम्हाला वेगळं नकोय सांगाल की हा थेट आपल्या अध्यात्म विचारातनं समोर येणारा व्यावहारिक विचार आहे. नॉलेज स्वाध्यायाबद्दल. नॉलेज ऑफ द सेल्फ. आत्मज्ञानच ना, नॉलेज आत्म. पण आत्मज्ञान म्हणजे काहीतरी दरवेळी इतरांना जे शब्दात अवघड वाटतं असं काही गूढ नसून एक एक जो आत्मप्रचितीचा कण आहे, तुला जर एवढं जरी कळलं की मला क्रिकेट उत्तम खेळता येतं तर ते तुझं करिअर होऊ शकतं आणि ते नॉलेज ऑफ द सेल्फ. कोणाला कळलं की मला बायोलॉजी चांगलं येतं तर आनंदाने डॉक्टर हो, मॅथ्स चांगलं येतं आवडतं तर आनंदाने इंजिनियर हो. पण केवळ सगळ्यांनी डॉक्टर इंजिनियर होणे म्हणजेच जणू करिअर आहे असं अजिबात नाहीये. अरे तू स्वतःला ओळख. कित्येकदा तर मी हा विषय मुलांना सांगताना सुद्धा आपली उपनिषदातलीच गोष्ट सांगतो, को दशमहा, की गुरुनी 10 शिष्यांना एक अवघड काम सांगितलंय आणि सांगितलं की करायचं ते 10च्या 10नी एकत्र करायचं आणि एकत्रच परत यायचं. तर ते काम करत असताना वाटेत त्यांना एक दुथडी भरून वाहणारी पूर आलेली नदी लागते. आता ती ओलांडून तर जायचंय. तर ते तरुण शिष्यच आहेत त्यामुळे सप हात मारत पलीकडे जातात. पलीकडे गेल्यानंतर आता मोजायचंय ना की सगळं 10 जणांनी मिळून काम करायचंय म्हणून. तर प्रत्येक जण मोजतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तो अरे 9 कसे काय? दुसऱ्याला म्हणतो, तो पण. तेवढ्यात तिथनं नावाडी जात असतो. त्याला म्हणतात, "तू मोज रे जरा." तर तो नावाडी मोजतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मग काय झालं? तर "अरे तू स्वतःला मोजायला विसरलास ना." "हो दशमा की अरे 10वा कोण आपण 9 का मोजतोय?" तर "अरे तू स्वतःला मोज." इथून ती उपनिषदांमधली कथा जशी चालू होते, तर हा काही केवळ प्राचीन विचार नाही, हा आधुनिक सुद्धा आहे. हा करिअर घडवण्याच्या बाबतीत सुद्धा आहे. त्यामुळे पहिलं सूत्र स्वची ओळख. दुसरं सूत्र त्यानुसार क्षेत्राची निवड, करिअर. माझं म्हणणं आहे सगळी करिअर चांगली आहेत. सगळी करिअर समान आहेत. सगळी माणसं समान आहेत. ज्याच्या मेंदूला काही इजा झालेली नाही, असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच. पण त्याची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. तर ज्यांनी त्याने आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखून तुझं कामाचं क्षेत्र निवड. आणि तिसरा खरा चॅलेंज आहे, की आता त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. तर माझं म्हणणं आहे की युवकांना माझं हे सांगणं आहे. आपण संवाद करतोय आहोत आणि त्याच्यात अर्थातच मला आनंद आहे. म्हणून एका उदाहरणाची भर घालून ठेवतो. येत्या 10 वर्षामध्ये अनेक प्रचंड प्रमाणावर बदल होणार आहेत. त्याचा युवकांच्या संदर्भातलाच एक मोलाचा अर्थ सांगतोय, हं. की आत्ता जी जॉब्स आहेत युवकांच्या करता किंवा माझी डिग्री झाली आता मला जॉब मार्केटमध्ये मला उभं राहायचं आणि ही माझी पात्रता क्वालिफिकेशन्स. हं. आजच्या तारखेला असलेली हं. 65% जॉब्स येत्या 10 वर्षात असणारच नाही. बर. आणि कॉन्व्हर्सली या येत्या 10 वर्षांमध्ये ज्या प्रकारची जॉब्स करण्याचं कौशल्य तरुणांमध्ये असावं लागणार आहे, ती जॉब्स आत्ता अस्तित्वातच नाही. 65% ते इक्वल आहे 65%. म्हणजे टेक्नॉलॉजी एवढ्या वेगाने बदलते आहे. आता समजा पदार्थांची होम डिलिव्हरी जे पुण्या मुंबईकडे आलंय, अक्कलकोटमध्ये आलंय का नाही मला कल्पना नाही. नाही, अजून नाही आले. आता स्विगी, झोम हे कुठे होते 2 वर्षापूर्वीपर्यंत कुठे? म्हणजे या रोजगाराच्या नव्या संधी तयार झाल्या. हं. काही प्रमाणामध्ये असलेल्या काही जातात, जसं उदाहरणार्थ सेक्रेटेरियल रोल हं. किंवा आता माझे वडील महाराष्ट्र शासनामध्ये स्टेनोग्राफर होते. आता स्टेनोग्राफर ह्याचं काम संपलंच. पण आता जी सॉफ्टवेअर्स आहेत, ते मी जसा बोलतो तशी ती रेकॉर्ड करून तसंच्या तसं टायपिंग करून माझं बोलणं होईपर्यंत ते समोर सांगतात सुद्धा. म्हणजे स्टेनोग्राफर, सेक्रेटरी ह्याची सगळ्याची राहिली गेलीच आहे. किंवा ज्या वेगाने मोबाईल आला भारतात. हं. आता आता अजूनही तरी होम डिलिव्हरी काही फिजिकली माणसं येऊन देत आहेत. हो. पण प्रायोगिक यशस्वी सुद्धा झालेत अमेझॉनने अमेरिकेत, की ड्रोन्स करतील तुम्हाला होम डिलिव्हरी. तर हे जे विलक्षण बदल आहे, मी म्हणेन की मग खरं आव्हान आहे की या बदलाशी आपण नुसतं जुळवून नाही घ्यायचंय. माझं म्हणणं या बदलांचं आपण नेतृत्व करायला पाहिजे. हं. तिथे तरुणांच्या समोरचं आव्हान येईल आणि जर आपल्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभेची साधना करायची असा निश्चय असेल
तर ते करणाऱ्या तरुणांना मग येणाऱ्या काळामध्ये अपयश त्यांच्या करता नाही, असं मला वाटतं. फार छान, फार छान. एक आपण आता, कारण आम्ही आपल्या संस्थेच्या शाळा चालवतो, मुलांबरोबर इंटरॅक्ट खूप करतो. ते पास आउट झाल्यानंतर देखील अनेक वेळा भेटायला वगैरे येतात. आणि मग कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप लोकांची भेटणं होतं. एक कॉमन आता जो एक ट्रेंड बघतोय आता, आणि जो खूप रायझिंग ट्रेंड आहे, जो युवकांमध्ये वाढत असलेल्या मेंटल हेल्थचा इश्यू आहे. हो. खूप सिरियस आहे असं मला वाटतं, कारण तो लक्षात येत नाही. पालकांना काय करावं, पालकांना समजत नाही त्याला कसं हँडल करावं. मुलगा मुलगी शालेय शिक्षणामध्ये अत्यंत उत्तम होते, हाय मार्क्स घेऊन पास झाले, आणि अचानक आता घरात स्वतःला कोंडून घेऊन बसल्यासारखं झालंय. अशा समस्या बघायला मिळत आहेत. आणि त्याच्यामध्ये आता ह्या सगळ्या असलेल्या सिच्युएशनची भर आहे. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये मेंटल हेल्थची जेवढी चर्चा होतीये ती व्हायला हवी होती आधीपासून, 10 वर्ष आधीपासून. थँकफुली आता होतीये. मी एक डॉक्टर असल्यामुळे मी ऑन अ डेली बेसिस बघतो. मी तुम्हाला उदाहरणासहित सांगू शकतो की 100 रुग्ण जर मी एका दिवशी बघितले असतील, माझ्या हिशोबाने 60 लोकांना शारीरिक व्याधी नसतो, मानसिक व्याधी जास्त असतो. ही जी काही एक लाट आपल्याला दिसतीये, चिंतेच्यामुळे, भयाच्यामुळे, अस्थिरतेमुळे होणारा हा परिवर्तन, याला आपण काही बोलाल याच्याविषयी? एक माझ्या अनुभवातून तयार झालेल्या 100% श्रद्धेने सांगतो की याच्यावर निश्चितपणे रामबाण उपाय योग आहे. हम्म. योग आहे. पण थोडस त्याविषयी एक 2-4 शब्द मी म्हणतोय. 20वं शतक जेव्हा संपायला आलं होतं, हम्म. तेव्हा जगातल्या अनेक डॉक्टर्सनी मिळून अभ्यास संशोधन करून एक रिपोर्ट पब्लिश केला होता की येणाऱ्या 21व्या शतकामध्ये माणसाच्या अनैसर्गिक आणि मुदतपूर्व मृत्यूला जबाबदार नंबर 1चं कारण कोणतं असणार आहे. आणि त्यांनी दिलेलं उत्तर होतं ताण, स्ट्रेस. हम्म. स्ट्रेस आणि त्या स्ट्रेस इंड्युस्ड डिसीजेस, त्या ताणाचे. मग आता डिप्रेशन उदाहरणार्थ, हम्म. तर ते एपिडेमिक नाही, पॅन्डेमिक आहे. ऍक्च्युली डिप्रेशन हा कोरोनापेक्षा मोठं पॅन्डेमिक आहे. की माणसं जी उदास होऊन, मग ते आता विशेषतः मी पुन्हा डॉक्टरांशी बोलतोय यामुळे तर मी काही संज्ञा मग वापरतो की आता लोक अँटी डिप्रेसंट्स कडे मग जातात, मग गोळ्या घेतात की ते मेंदूमध्ये जे झोप निद्रानाशाचा परिणाम आहे, हम्म. मेलोटोनिन कशाने रिलीज होईल, हम्म. किंवा जेव्हा उत्साहाने काम करायचंय तर सेरोटोनिन कशाने. पण त्या सगळ्या काउंटर प्रोडक्टिव्ह आहेत. तेव्हा एक म्हणजे आयुर्वेदावर माझा विश्वास आहे, त्याच्यावर संशोधन होण्याची गरज आहे, पण माझा आयुर्वेदावर विश्वास आहे. हे ॲलोपॅथिक मेडिसिन त्याला मी कमी न म्हणतोय की ते मुख्यतः क्युरेटिव्ह आहे. एखादा रोग होऊ दे, मग हे औषध घे, पोट दुखतंय ही गोळी घे, डोकं दुखतंय ही गोळी घे. आयुर्वेदाचा अप्रोच आहे मुळात तुझं आरोग्य कसं सुधारशील, म्हणजे इट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. आता अत्याधुनिक सगळ्या शास्त्रानुसार आयुर्वेदावर संशोधन होण्याची गरज आहे, पण जो अप्रोच आहे आयुर्विज्ञानाकडचा की तू आधी रोग होऊ देत, मग दुरुस्त कशाला, तर तू निरोगी जीवनशैली ठेव. मी पुन्हा म्हणेन मग की कोरोना माणसाला तर तिकडे नेतोय आपण, की तुझी जीवनशैली निरोगी कशी तू ठेवशील. आणि मग फार अगदी स्ट्रेट ते गीतेच्या 6व्या अध्यायातले युक्ताहार विहारस्य युक्त कर्मसु, की जे सर्व तू बॅलन्स, अति जागतो किंवा अति झोपतो त्याला योग साध्य होणार नाही, अति खातो किंवा अजिबात खात नाही, म्हणजे साक्षेप जो आहे बॅलन्स, तर तिकडे जावं लागेल. तेव्हा मला 100% खात्री आहे की नंबर 1चा उपाय आहे योग. दुसरं आहे आयुर्वेदावर नवं संशोधन करून आपण उपाय त्याच्यावरचे शोधणे. आता ह्या कोरोना काळात जे म्हणतो आपण की इम्युनिटी जर पक्की केली तर कोरोना फाईट करता येईल. हे मुंबईची मला एक अख्खी सोसायटी माहिती आहे की त्या म्हणजे अपार्टमेंटची सोसायटी होती, सगळ्यांना कोरोना झाला. हा, पण एक 82 वर्षाच्या आजी होत्या, त्यांना झाला नाही. याचं मुख्य कारण असं निष्पन्न झालं की कोरोनाचं जाणवल्यापासून जे सांगणं चालू झालं होतं ना की गरम पाणी प्या, गरम पीत राहा, त्या आजी ते प्रामाणिकपणे गरम पाणी पीत राहिल्या, त्यांना झालं नाही. मग अशा अनेक गोष्टी. आता ती अश्वगंधा नावाची जी वनस्पती आहे, संशोधन जरूर करू. काल मी ऐकलं की रामदेव बाबांनी असा दावा केलाय की कोरोनावर त्यांनी औषध शोधले. तर मेडिकल सायन्सच्या शिस्तीनुसार तिची तपासणी होते, ड्रग, फूड अँड ड्रग त्याच्याची. पण मी म्हणतो दुसरा उपाय मग आयुर्वेदात आहे. तिसरा उपाय भारतीय संगीत. माझं म्हणणं मुळातच सगळं संगीत
पण त्यातलं आपलं संगीत हे माणसाचं आरोग्य निश्चितपणे सुधारतं. मुळातच सर्व संगीत आणि त्यातही भारतीय शास्त्रीय संगीत ते दोन्ही आलं. कर्नाटक संगीत हा. दोन्ही मुळात एकच आहे. ते वेदापासूनच हो. निर्माण झालेले आहे. तर यावर आपलं दुर्दैव आहे की आपण संशोधन कमी करतो. हं. पण भारतीय संगीताचे आरोग्यावर होणारे परिणाम यावर विदेशात संशोधन चालू आहे. आणि त्यांनी सांगितलं की एकतर मला तर वाटतं की एक साधा अनुभव प्रत्येक जण घेतो. हं. संगीत तुम्हाला कुठल्याही मूडमधनं बाहेर काढतं किंवा कुठल्याही मूडमध्ये घालतं असं खरंच की त्याच्यासाठी फार लांब जायची गरज नाहीये. आधीच्या पिढीचा आणि तो माझाही लाडका गायक आहे मुकेश. हा. तर मुकेशच्या आवाजात जे दर्द आहे दर्द, तर मुकेशनी गाणं की तो जीवनातल्या आपल्याला दुःखाची जाणीवच करून देतो. हं. असं आणि मग किशोर कुमार, मोहम्मद रफी, पण ते मूळ येतं त्या शास्त्रीय संगीतापाशी. खरंय. त्यामुळे मी मुलांना मला मला अशी मुलं-मुली भेटतातच की सर खूप उदासी आहे, माझ्याच्याने काही होत नाही. त्याला मी विचारतो तुला संगीत कोणतं आवडतं? आणि मग ते ऐक. हं. अशाच्या सगळ्यातले ते. तेव्हा मग संगीत हा एक निश्चितपणे उपाय आहे. आणि संवाद चालू राहावा. अगेन मी म्हणतो माझं असं सलग भाषण. तुम्हाला मी पुन्हा श्रद्धेने मला कळलेला शेवटचा उपाय सांगतो. जसा योग यावर माझी श्रद्धा आहे ना, हं. तशी प्रेम हा शब्द आहे. प्रेम. कबीर म्हणतो ते, ढाई अक्षर प्रेम के. हा नुसता भावनिक शब्द नाहीये बरं का. मुलं उदास आहेत. पालकांनी त्याला जवळ घेतलं. पाठीवरनं हात फिरवला. केसातनं हात फिरवला. एक पालक या नात्याने असो किंवा मित्र असोत किंवा समाजात वावरताना आपण एकमेकाला खरं सच्च प्रेम जेवढं देऊ शकू, तेवढं ह्या सगळ्यावरचा आपोआप उपाय येईल. मी एक छोटी गोष्ट सांगतो आणि माझं तूर्त बोलतोय ते उत्तर पूर्ण करतो. ते वेस्टर्न देशामध्ये गेली काही वर्ष एक पुस्तकांचा संच प्रचंड गाजतोय. त्याचं नाव आहे चिकन सूप फॉर द सोल. हो. आणि ते 2 त्याचे संपादक आहेत त्यांनी याला सुरुवात केली. हं. आणि ते स्वतः उदास होते. त्यांना वाटलं की काय करावं आता ह्याच्या वेळेला, या उदासी, डिप्रेशन मधनं कसं? तर ते म्हणाले की आपण लोकांना सांगू तुमच्या कथा पाठवा. की तुम्ही स्ट्रगल कसा केला आणि ज्यांनी त्याच्यावर मात केली, हं. अशा पाठवा. तर त्यांना वाटलं होतं की एक पुस्तक होईल. तर एवढा रिस्पॉन्स आला की हं. नीट संपादित करून त्यांचे खंडच्या खंड तयार झाले. उलटी त्यांनी मग काही वर्गीकरण करून नावं वेगवेगळी आधी चिकन सूप फॉर द सोलचे 6 खंड प्रकाशित झाले. हां. मग त्यांनी काढलं चिकन सूप फॉर द विमेन्स सोल. आणि तसं आहे चिकन सूप फॉर द टीनेजर सोल. त्यातली एक मला इतकी भिडलेली आहे गोष्ट, की एक बाप आणि पोराचं वेस्टर्न देशातली गोष्ट आहे. हं. त्यांच्यात भांडण आणि त्यांच्यात दुरावा झालेला त्यामुळे पोरगा कुठेतरी राहतोय आणि बाप तिसरीकडे कुठेतरी राहतोय. तर तो बाप आहे उदासीचा शिकार. मग त्याला सायकोलॉजीमध्ये जे ग्रुप थेरपी असते, त्यानुसार तो कुठल्या तरी ग्रुपमध्ये जायचा त्याच्या. तर त्यांना एकेवेळी समजून चालू की ख्रिसमसचा वेळ असेल. त्या ग्रुप थेरपीतल्या माणसाने सांगितलं, की प्रत्येकाला आता 3 पिवळ्या रिबन, तर वेस्टर्न परंपरेमध्ये पिवळी रिबन म्हणजे प्रेमाचं. आपल्याकडे जशी राखी बांधतो आपण. हां. येलो रिबन, टाय अ येलो रिबन तशी. तर त्या ग्रुप थेरपीच्या प्रमुखांनी त्यांना दिली आणि सांगितलं, की तुम्ही उद्या येण्यापूर्वी तुमचं ज्यांच्यावर मनापासून प्रेम आहे अशा तिघांना माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगून ती रिबीन बांधा आणि आपण उद्या ते अनुभव शेअर करणार. तर हा एकाकी असलेला बाप, दुःखी असलेला बाहेर पडतो आणि विचार करतो की 3 कोण आहेत? बायको समजा गेली तरी आहे किंवा वेस्टर्न दुर्दैवाने डिव्होर्स तरी झालेला आहे. त्यामुळे तर हा सारखा विचार करतोय की कोणाला, मग त्याला सगळं करून वाटतं काही वेळानी की काही असलं तरी तो शेवटी माझा मुलगा आहे. त्याचं भलं झालं पाहिजे. म्हणून तो आपल्या पोराकडे जातो. तर बापाला लांबून येताना पाहूनच तो पोरगा शिव्या द्यायला सुरुवात करतो. आरडाओरडा करायला सुरुवात करतो. तरी बाप त्याच्यापाशी मग तो पोरगा अपमान करतो, तरी बाप बसलेला राहतो. असं सगळं झाल्यावर शेवटी पोरगा वस्कन अंगावर आल्यासारखा जे की आला कशाला इथे? तर आता वय झालंय, म्हातारा आहे तो बाप थरथर. तो थरथरच सांगतो, की "बाबा पोरा, काही असलं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला हे तुला हे बांधायचे पिवळे हां." तो तरुण मुलगा उभ्या जागी ढसढसा रडायला लागतो. आणि बाप लेक मिठी मारतात, थोडा वेळ शांत थांबतात आणि तरी तो बाप विचारतो, की "तुला एवढं ढसढसा रडायला काय झालं?"
तर तो पोरगा सांगतो की या जगात आपण एकटे आहोत, आपलं कोणी नाही ना, प्रेमाचं ना कशाचं, तर हे जगण्यालाच काही अर्थ नाही, म्हणून मी आज आत्महत्या करायचं ठरवलं होतं. पण आता हे जे तुम्ही म्हणजे माझ्याही अंगावर आता हे हो, सांगत असताना मला ते हां, तर मला माझी तयार झाली श्रद्धा, की पुन्हा ते ज्ञानेश्वरी पाशीच येईल. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभे विण प्रीती. किंवा पुन्हा जे तुकोबारायचं आहे, की का कीर्तन करतोय तुकोबा? त्याला काय कीर्ती, प्रसिद्धी, पद, पैसा काय हवाय का? बुडती हे जन, देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या. तर मला तर वाटतंय, की निदान माणूस माणसाशी माणसासारखा वागू लागला. शक्यतो प्रेमाचे, मैत्रीचे, जिव्हाळ्याचे, परस्पर विश्वासाचे संबंध तयार झाले, तर नवी मानवता निर्माण होईल. फार छान. आत्ताचं उदाहरण एकदम एकदमच सडन ट्विस्ट आला त्याच्यामध्ये. खूपच सुंदर कथा होती. आपण एक सुरुवातीपासून म्हणताय की अध्यात्माचा एक बेस आपला पक्का आहे आणि भारतीय अध्यात्म अर्थात जगभरामध्ये त्याची आज त्याची एक दुमदुमी वाजतीये. कारण जगभराने आता हळूहळू स्वीकृत करायला लागलेले आहेत की ही जी काही दृष्टिकोन जीवनाचा बघण्याचा हा जो काही एक ठेवा भारताला मिळाला म्हणण्यापेक्षा मी भारतात शिल्लक राहिला असं म्हणेन. कारण तो एक कधी ना कधी जागतिक असणार आहे. तो जगभरात जे अवशेष सापडतात त्यामुळे तो जागतिक असणार आहे. तो भारतामध्ये आपण टिकवून ठेवू शकलो. सगळं घडलं स्थित्यंतर तरी भारतामध्ये आपला आध्यात्मिक जो वारसा राहिला तो आपण टिकवून ठेवू शकलो आणि तो जगाला आपण आज परत देतोय. म्हणजे आमच्याकडे इकडे आपल्या अक्कलकोटच्या परंपरेमध्ये महाराज म्हणतात की हा मानवतेचा वारसा आहे. तो मानवतेला परत द्या. आणि तो ऋषींनी तुमच्या एकट्यासाठी लिहिलेला नाही, सगळ्यांसाठी लिहिला आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो, मी नेहमी सांगतो हे उदाहरण. महाराज कधी परदेशी हा शब्द वापरत नव्हते. त्यांच्या आसपास म्हणलेलं देखील चालायचं नाही, की परदेशी पाहुणे आलेत. जगभरातून लोक महाराजांकडे यायची दर्शनाला. त्यामुळे कुणी परदेशी म्हणलेलं चालत नसायचं. कारण महाराज म्हणायचे, की परदेश कुठला असं तुम्ही कधी ठरवलं? सब भूमी गोपाल की. बरं का. एवढं म्हणा, की आमचे अमेरिकन बंधू आलेत, आमचे चायनीज बंधू आलेत, आमचे आफ्रिकन बंधू आलेत. असं म्हणायचे. कारण ती वैश्विक एकात्मतेचा जो काही एक ऋषींचा वारसा आहे, जो काही भारतीय वेदांचा वारसा आहे, भारतीय संस्कृतीचा वारसा आहे, तो जगासमोर मांडा अशी ती भूमिका आहे. म्हणून अज्ञाताचा प्रचार आपण जगभर करतोय. पण कुठेतरी भारतामध्येच हा वारसा थोडासा आता हरपल्यासारखा वाटतोय, की भारतीय लोक आज शोध घेतायत या वारशाचा. माझं म्हणणं आहे, की हरपल्यासारखा वाटण्याचा कालावधी संपून हं. एका नव्या तेजाचा कालावधी सुरू झाला आहे. वाह! म्हणजे होता कदाचित तो काळ, की हं. कुठेतरी ते. पण आता मला त्याची किंचित काळजी सुद्धा नाही. खरंय. म्हणजे आणि मी जे सांगतोय सगळ्यांची माझ्या आनंदाची गोष्ट म्हणजे खूप जवळनं संबंध आलेत. आता रामदेव बाबांचं काम हं. जगातल्या अनेक देशांमध्ये, हं. ते जे आर्ट ऑफ लिव्हिंग सगळं अध्यात्मावरनच, त्यांचं जगातल्या 140 देशांमध्ये. आधुनिक ऋषी असंच मी ज्यांना म्हणतो असे दादा म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले. हां. त्यांचं 140 देशांमध्ये आहे. आणि पहिल्यांदा त्यांनी सिंचन करून भूमी तयार झाली. मी पक्षीय किंवा राजकीय बोलत नाहीये. पण एक वस्तुस्थिती ही आहे, की त्याला स्टेटचं बॅकिंग, स्टेट कॅपिटल, शासन संस्था, हे मोदी सरकार आल्यापासून झालं. कारण नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक सुद्धा ते ज्या प्रकारच्या संस्कारांमधून पोहोचले तिथे, तेव्हा यापूर्वी आंतरराष्ट्रीय योग दिवस कुठे कोण म्हटलं? भारताने कुठे स्पॉन्सर केलं? तर ते मी विचारपूर्वक शब्द वापरतोय, की जे स्वातंत्र्यानंतर आपण सेक्युलर वादाची एक चुकीची कल्पना करून घेतली. चुकीची, की जणू अध्यात्म म्हणजे काहीतरी सेक्युलर वादाला विरुद्ध आहे आणि ते सगळं काहीतरी बाष्कळ आहे, थोतांड आहे आणि ते सगळे कसे ढोंगी असतात आणि मग त्यांना कसे तुरुंगात, अशा पायी आपण जे इंग्लिश मधलं खूपच सौम्य वर्णन आहे, पण वर्णन आहे थ्रोईंग द बेबी विथ द बाथ वॉटर. दॅट्स व्हॉट वी डिड, की थ्रोईंग द बेबी विथ द बाथ वॉटर. खरंय. पण आधी अशा अनेक, मी त्यांना आधुनिक ऋषीमुनीच म्हणतो, हं. त्यांनी जे भारतासहित जगाचं सिंचन केलं हं. आणि महाराष्ट्र त्या बाबतीत भाग्यवान म्हणावा लागेल, कारण सुदैवाने इथे ज्ञानोबा तुकोबाचा वारसा पण अजून रसरशीत आणि जिवंत आहे. हं. तोपर्यंत चारित्र्य घडण पण घडते आहे. आणि तुझं काम उत्तम कर हीच विठ्ठलाची आराधना आहे. हं. हा संस्कार दुसऱ्या म्हणजे कुटुंबात सुद्धा हल्ली कमी असेल, पण हं. ते आपोआप ज्ञानोबा तुकोबाच शिकवतात. हं. त्यामुळे ते बळ आहे आपल्याच. तर मला आता ते अध्यात्माचा विचारच विज्ञाननिष्ठ आहे आणि कदाचित तो मागं पडल्याचा कालावधी असेल तर तो संपून आपण एका नव्या तेजाच्या काळात प्रवेश. अजून काम खूप करायचं आहे. हं. अजून काम.
पण केलाय, की जो काळ चालू झालाय हा एका नव्या तेजाचा काळ निश्चितपणे चालू झालेला आहे. याला धरून एक महाराजांचं पत्र आहे बरं का. महाराजांनी 1938 ते 42 या काळामध्ये हस्तलिखित पत्र लिहिली होती आणि ती एक आपल्या शिष्यांना ठेवायला सांगितली होती, की जेव्हा आमचा अवतार म्हणजे मी देह ठेवू आम्ही तेव्हा त्या दिवशी आणून प्रगट करायची म्हणून बरं का. म्हणजे जेव्हा पत्र पाहिली गेली त्यात एका पत्रात महाराज असं म्हणतात, की भारत विश्वगुरू बनेल बरं का. 5000 वर्षापूर्वीचा भारत पुन्हा निर्माण होईल आणि वेदधर्म विश्वधर्म होईल म्हणून बरं का. आणि ह्याच्यासाठी म्हणून जगभर जाऊन आता प्रचार करण्याची गरज आहे. भारतीय लोकांना आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून आपल्या संस्कृतीचा गर्व करून त्याला जगासमोर मांडण्याची गरज आहे असं ते त्या काळात म्हणतात. आणि हे नंतर म्हणजे 90च्या दशकामध्ये आम्ही वाचलं सगळं. म्हणजे मधले 60 वर्ष हे पत्र आम्हाला मिळाली नव्हती सगळी. त्याला अनुसरून मी विचारतो आपल्याला, की आज जसं आज अग्निहोत्राचा प्रचार आपण करतो, 60 ते 65 देशांमध्ये अग्निहोत्राचा प्रचार आजपर्यंत झालाय. म्हणजे भारतीय होम पद्धतीचा जगभर प्रचार होईल आणि जगभरातनं केंद्र निघतील आणि त्याची समजा तिथे गोपालन होईल, तिथे गवऱ्या लावल्या जातील, तिथे दर्भ गोळा केला जाईल, असं होईल असं कधी वाटलं नव्हतं. 25-50 वर्षापूर्वी कोणी म्हणलं असतं तर चेष्टा केली असती त्याची. पण आज खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. योगाचं तर आपण अर्थात खूप उदाहरण दिलं. आयुर्वेदाचा मी स्वतः अभ्यासक आहे, त्यामुळे आयुर्वेदाचं तर मी नेहमी जवळून बघितलेलं आहे खूप. ह्या तिन्ही शास्त्रांच्या माध्यमातून जगभरामध्ये भारतीय अध्यात्माची जी एक ओळख आहे, ती दैववादाची नाहीये मात्र. ती आत्मवादाची आहे. ती स्वतःच्या आपण सुरुवातीला जसं म्हणा ती स्वाध्यायाची ओळख आहे. ती कर्मकांडातून बाहेर गेलेली आहे. मग तसा कुठेतरी एक जसला परवा एका खूप मी असंच आपल्या एका विद्वानाशी चर्चा करत होतो. त्यांनी खूप छान शब्द वापरला. ते म्हणाले की वैदिक रेनेसॉन्सची गरज आहे. ते म्हणले की जसं मध्यपूर्व युरोपमध्ये रेनेसॉन्स झाला आणि त्यांनी तो सगळा जो काही एक पगडा होता समाजावरती आलेला मध्ययुगीन पगडा होता तो झुगारून दिला आणि मॉडर्नायझेशनला घेतलं आणि त्यांनी कल्चरल व्हॅल्यूज इथॉस टिकून ठेवलं. तसं कुठेतरी भारतामध्ये एक वैदिक रेनेसॉन्स व्हावं असं आपल्याला वाटतं का? की भारतीय लोकांनी कर्मकांडात्मक दैववादी अध्यात्मापेक्षा आत्मसाक्षात्कारी कर्मसिद्धांतावर आधारित वैदिक अध्यात्माला स्वीकारायला हवं? 101% तर मला वाटतं आपण ते आपल्या जीवनामध्ये ते काम करतोच आहोत. हं. पण वेद त्यांच्यावर अत्याधुनिक संशोधन आपलं पुन्हा दुर्दैव म्हणजे पुन्हा मी सांगतोय की त्या सेक्युलर वादाच्या चुकीच्या समजुतीमुळे हं. आपण त्या सगळे गेली 70 वर्ष तिकडे दुर्लक्षच करण्याचं ठेवलं. आणि मग वेद किंवा संस्कृत भाषेचा अभ्यास हा भारतापेक्षा विदेशात जास्त होतो. हं. मग त्यातनं ते काहीतरी तयार करतायत आणि पेटंट्स घेतायत. आपली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सुद्धा आपण गमावतो. त्यामुळे हे निश्चित आहे की वेदांवर म्हणजे वेदांचं एक प्रकारचं पुनरुज्जीवन आणि त्याच्यावरच्या नव्या संशोधनासहित मला जेव्हा कोणी जर याविषयी काही प्रश्न विचारला ना, मी त्यांना एकदम एक सोपी गोष्ट सांगतो. मी विचारतो की तू वेद पठण ऐकलंयस का? हां. कारण ते जे आपल्या ऋषीमुनींनी ध्वनी लहरींचा अभ्यास करून, तर ते वेद असे नुसतं वाचून नाही काही तुला कळणार. आणि तरी आता नासदीय सूक्त किंवा पुरुष सूक्त या सगळ्यांच्या ते वाचून त्याच्यात प्रचंड मोठा अर्थ आहे तो कळेल. पण इंद्राची केलेली प्रार्थना. तर त्याच्या जी तू आता रुद्र तर रुद्र अस्सल ज्यांचं शिक्षण झालंय ते सादर करतात. याने जी अशी प्रचंड ऊर्जा तयार होते, तर तू त्या ध्वनी लहरीचं शास्त्र आहे ते. आणि आता तर रिलेटिव्हिटी आणि क्वांटम मेकॅनिक्स दोन्हीला जोडणारं ते चाललेत की स्ट्रिंग थिअरी युनिडायमेन्शनल विच व्हायब्रेट्स टू अ साऊंड. आता अजून विश्वच निर्माण नाही झालं तर साऊंड कोणता? मग याचं मला कळणारं उत्तर आहे अनाहत नाद आहे तो. हो. प्रणवाचा नाद. त्यातून ते स्ट्रिंग्स व्हायब्रेट होणं चालू होतं आणि पुढे सर्व विश्वाची होती. तेव्हा याच्यावर अत्याधुनिक संशोधनही व्हायला पाहिजे. पण मला आवडला हा शब्द की वैदिक रेनेसॉन्स. तर ते पुन्हा एकदा ते सर्वांचं पुनर्जीवन नव्या शास्त्राची त्याला जोड देऊन करायला. एक आपण बोलताना एक मुद्दा मला आठवला, की मागे मी एका ठिकाणी पुण्यामध्ये मी एमडीचं माझं थिसिस लिहित होतो. त्याचा रिसर्च करत असताना मला एक फ्रेंच मला होते ते फ्रेंच एक अभ्यासक होते. ते भारतामध्ये राहून महाभारताचा अभ्यास करत होते. म्हणजे इतका त्यांनी अभ्यास केला होता महाभारताचा, की मूळ खंडांमध्ये म्हणजे मूळ जो महाभारताचे ग्रंथ आहेत, ते पेज नंबर सहित सांगू शकत होते, कुठल्या पानावर कुठला भाग लिहिला गेलाय म्हणून बरं का. म्हणजे त्यांनी 12 वर्ष महाभारत पाठ केलं होतं. आणि ते म्हणाले की ह्या सगळ्यामध्ये मी पहिल्यापासून आधी म्हणजे पतंजल जी काही संस्कृत आहे ते शिकलो, वैदिक संस्कृत शिकलो आणि मग त्यानंतर महाभारतानंतर आता वेद वाचायला बसलेलो आहे. ते असं म्हणताना मला म्हणाले की ते म्हणले की दुर्दैव आपल्या मानवी संस्कृतीचं असं आहे
की आपण वेदांना आध्यात्मिक पुस्तकं म्हणतोय. ते म्हणाले की माझ्या हिशोबाने एका सुपिरियर इंटेलिजन्सनी, ते कोण सुपिरियर इंटेलिजन्स आहे, ह्युमन आहे का सुपरा ह्युमन आहे माहित नाही, कुठली स्पीशीजनी आहे माहित नाही, पण कुठल्या तरी एका स्पीशीजनी ही पुस्तक अशी लिहिली आहे, दे आर मॅन्युअल्स ऑफ फिजिक्स डिकोडिंग द युनिव्हर्स. बरं का. आणि ते म्हणले आपल्याला सगळ्यात मोठी खेद आपल्याला हा आहे की ही भाषा आपल्याला कळत नाहीये. त्यांनी जी काही भाषा आपल्याला कोडिफाय करून लिहिलेलं आहे ते एका वेगळ्या कोड फॉर्म मध्ये लिहिलंय, ते शब्दशः लिहिलेलं नाहीये, ते गुढार्थात लिहिलेलं आहे सगळं. ते कोडिफाय करून लिहिल्यामुळे आपल्याला कळत नाहीये. ते डिकोड करता आलं तर मानवतेसमोर असलेली सगळी प्रश्न सॉल्व्ह होतील, असं ते एक बोलता बोलता म्हणाले होते. आणि आपलं एक लेक्चर त्या स्वरूपाचं आहे, मी असं ऐकत होतो तिथे आपण या स्वरूपाचीच एक भूमिका मांडली होती. थोडक्यात मांडू शकाल सर भूमिका? खरं म्हणजे मी 3 भागात ऍक्च्युली 6 तास या विषयावर बोललोय आणि युट्यूबवर आहेत तिन्ही होय होय, मी व्याख्यान. एक बघितली. व्याख्यान 2 तासाचं, अशी 3 हं. अध्यात्म आणि विज्ञान एकच आहेत हे सांगणारी. होय. मी म्हणतो की ते म्हणणारा मी कोणी वेगळा नाहीये. हं. विवेकानंदांनी सुद्धा त्यांच्या काळातलं फिजिक्स हं. हे अध्यात्म विचाराशी जोडून दाखवलं होतं. हं. एक छोटा किस्सा सांगतो त्यातला. हं. ऑक्टोबर 1892 मध्ये विवेकानंद बेळगावमध्ये प्राध्यापक हरिपाद मित्र म्हणून हं. तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक होते. त्यांच्याकडे काही दिवस मुक्कामाला. हं. तर असा एक इंग्लिश बोलणारा साधू, ही त्यावेळी नॉव्हेल्टी होती ना, हं. त्यामुळे प्राध्यापक हरिपाद मित्र यांनी गावातल्या जाणकारांना बोलवलं हं. आणि चर्चा चालू झाली की हे अध्यात्म थोतांड वगैरे आहे. आणि स्वामीजी उत्तर देत गेले की ते विज्ञानाशी कसं जुळतं याच्यात. तर ते करत करत एक फिजिक्सचा तज्ञ म्हणाला हं. की इकडे तुमचं वेदांत काही सांगत असला तरी फिजिक्स आम्हाला सांगतं की सगळं विश्व 2 एंटिटीज मुळे आकाराला आलंय, स्पेस आणि टाइम. ऑक्टोबर 1892, हं. स्पेस आणि टाइम. तर स्वामीजी म्हणाले की तुमचं फिजिक्स तिथपर्यंत पोहोचलेलं आहे, पण आमचा वेदांत विचार सांगतो की ते स्पेस आणि टाइम पण एकच आहेत. हं. आणि हे 1905 मध्ये मग आईन्स्टाईननी प्रत्यक्ष मांडून दाखवलं की हं. स्पेस टाइम मधला हायफन पण गेला हं. आणि स्पेस टाइम नावाची एंटिटी तयार झाली. हं. किंवा आईन्स्टाईनचा रिलेटिव्हिटीचा सिद्धांत आणि आईन्स्टाईनच्याच संकल्पनांच्या मधनं ज्या क्वांटम मेकॅनिक्सचा जन्म झाला, हं. या दोन्हीचे निष्कर्ष विरुद्ध आहेत. तर दोन्ही शास्त्रीय आहे, पण परस्पर विरुद्ध कशी काय? तर आपला एक 20व्या शतकातला, मी त्याला सर्वश्रेष्ठ गणिती म्हणतो, श्रीनिवास रामानुजन. त्यांना आयुष्य शंकराचार्यांप्रमाणेच एस रामानुजनलाही 32च वर्षाचं आयुष्य मिळालं. पण त्यांनी जे फॉर्म्युले मांडले हं. ते ह्या स्ट्रिंग थिअरीचे फॉर्म्युले आहेत. बेसिस आहे. आणि त्याला जेव्हा विचारलं गेलं, हे तुला कसं सुचतं? तो म्हणाला, मला काली माता येऊन सांगते. आता हे जादू, ही अजब काय प्रकार आहे, गूढ मिस्टिक त्याच्यातला, तो रॅशनल ह्याने सांगता येतो. असं इंट्युशन, जसं इंट्युशन हा चमत्कार नाहीये, इंट्युशन इज रॅशनल थॉट ऍट अ व्हेरी फास्ट पेस. त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही एकरूपच आहेत. विज्ञाननिष्ठा माणसाला अध्यात्मापासून दूर करण्याचं कारण नाही, अध्यात्म विचाराला विज्ञाननिष्ठेची भीती वाटण्याचं कारण नाही. तेव्हा जे तुम्हाला जे भेटले तसंच आहे की माझी पण मला जमलेल्या अभ्यासातून तयार झालेली श्रद्धा आहे की आपले ऋषी मुनी शास्त्रज्ञ होते आणि हे विश्वाचं कोडं उलगडणारच शास्त्र आहे. त्यामुळे माझ्या परीने मी सांगायचा प्रयत्न करतो सर्व, आणि माझ्या कामात आणायचं. म्हणजे शैक्षणिक चाणक्य मंडलचं जे मी काम चालवतो त्याच्यामध्ये हे सगळं कामात कसं आणूयात असं आम्ही करतो. फार सुरेख. एक आपल्याला आपण बोलत होता तेव्हा मला एक आठवलं की एके ठिकाणी अशी चर्चा ऐकत होतो मी तेव्हा, की त्याच्यामध्ये वेदांमध्ये जसं म्हटलं गेलेलं की ऋषींच्या मनामध्ये ज्ञान स्फुरलं, स्फुरण पावलं, म्हणजे ते इंट्युशननी मनामध्ये आणलं गेलं. कारण वेदांनी मानवी संस्कृती आत्ता जी आपण बघतो ती पहिली मांडलेली नाहीच आहे. हे आयटरेशन कितवा आयटरेशनचं आहे हे माहित नाही. म्हणजे आज आपण जेव्हा कार्बन डेटिंग वगैरे करतात किंवा मागे काय झालं बघायला बघतो आपण, अशी किती ते अनंत कोटी ब्रह्मांड मानली आपण, पॅरलल युनिव्हर्सेस मानले आपण, आपण मल्टी डिमेन्शनल एक्झिस्टन्स मानलं मानवाचं. आपण जसं म्हणाला तसं की हे ह्या आत्ताच्या आयटरेशनला स्फुरलेलं ज्ञान, ह्या दिलेलं ज्ञान आहे. असे किती आधी आपली, जसे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या अवतार शृंखला मागे किती झालेले आहेत तुला काय माहिती समजा, आणि हे आत्ता तुझं वार्तालाप पहिल्यांदा तू ऐकत असशील, मी अनेक वेळा बोलून झालेलं आहे माझं हे. ही जी कन्सेप्ट भारतीय अध्यात्माने मांडली होती कंटिन्युएशन ऑफ लाईफची,
की तो युगानुयुगात कंटिन्युअस होत राहील. तुझा जीव सतत ह्या अनुभवांमधूनच जाणार आहे. म्हणजे आज जसं एक त्या ह्यांचं मला वाटतं फ्रेडरिक नीचीचं वाक्य आहे, टाइम इज अ फ्लॅट सर्कल म्हणतो तो, की ते जे अद्वैत सिद्धांताचं मूळ वाक्य आहे, की काळ हा मापनाचा जरिया नाहीच आहे. की शेवटी काळ हा नियमित, तो नियंत्रित आहे. तो खूप मोठी काही युनिट नाहीये मेजरमेंटचं. आणि हे जे आपण म्हणताय किंवा ही जी काय भारतीय अध्यात्माची बैठक होती, हा स्वचा जो ज्ञान होतं, की मी एक चिरंतन अनंत जीव आहे, तो युगानुयुग प्रवास करत जन्म घेत आलेलो आहे, अनुभव घेत आलेलो आहे, मी आनंदही झालोय. महाराज एक खूप छान वाक्य म्हणतात, की तुम्ही जे आता मानवी जे आता सुख मागताय ना, की भूक लागली, जेवण मिळालं, झोपायला छान जागा मिळाली, घर मिळालं, गाडी मिळाली, मुलं बाळ झाली, हे तुझं आधी खूप वेळा करून झालेलं आहे बाबा. बरं का, हे सगळं तू म्हणजे अजून खूप वेळा केलं, अजून किती वेळा करणार आहेस तू हे सगळं? बरं का, म्हणजे एकदा मुलगा पहिला आला, दुसऱ्यांदा आला मूल, तिसऱ्यांदा मुलगी पहिली आली, हे झालं, तुझं सगळं यश मिळालं, कीर्ती मिळाली, धनधान्य मिळालं, हे तू अनेक योनींमधनं करून झालेलं आहेस. तू किडा असताना पण पूर्ण पोट भरलं होतं तुझं. तू मांजर असताना पोटभर जेवला होतास, मानव असतानाही पोटभर जेवलेलाच आहेस. पोटभर जेवणे, झोपा काढणे, ऐश्वर्य मिळणे, संपन्नता मिळणे, कीर्ती मिळणे, हे करून झालंय बाळा. आता काय पाहिजे सांग? आता माझ्यापाशी आलाय, आता काय पाहिजे सांग? आता हे बाकी सगळं सोडून दे. इकडं जाणं, तिकडं जाणं, इकडं दूध ओतणं वगैरे ते बंद कर आता. आता बसून मी सांगतो ते ऐक. ही जी भूमिका भारतीय अध्यात्माची होती, जी तुम्ही मांडताय, ती जर भारतीय लोकांना सांगितली गेली, शिकवली गेली, म्हणजे स्वामी विवेकानंदांनी जे शिकागोमध्ये मांडलं, ते भारतात यायला खूप वेळ गेला. ते सगळं फिल्टर डाऊन व्हायला. आणि आपण म्हणतोय तसं आता जर खरोखरी तो रेनेसॉन्स झाला आणि भारतीय लोकांना कळालं की अरे, की कुठल्या हेरिटेज मधनं मी आलोय. म्हणजे बाबा रामदेव सारखी जे काही आत्ताचे प्रचारक आहेत ते काय सांगतात, की आप ऋषियों की संतान हो. अब तुम्ही विसरलाय कसे काय समजा. आणि ह्या ह्या स्मृतीला जागृत करा, या स्मृतीला परत एकदा जतन करा. तर याविषयी आपण जे काम करताय त्याला आपण खूप, म्हणजे हा खूप प्रयत्न आपण करताय, आपण खूप मोठ्या प्रमाणात हा मुद्दा युवकांसमोर मांडताय. तर ह्याचे काही आपल्याला अनुभव आहेत की लोकांना ऐकून परिवर्तन झाल्याचे काही? खरं म्हणजे ते माझंही फार मोठं भाग्य आहे. खूप आहे, खूप. शेकडो किंवा हजारोंच्या भाषेत मुलांनी, मुला-मुलींनी ते ऐकून त्यांच्या जीवनात आणलं, त्याचे झालेले पॉझिटिव्ह असे अगणित, म्हणजे मी त्याला माझं भाग्य म्हणतो. पुन्हा मला वाटतं, की आपण फ्रिक्वेन्सी लेव्हलनी सुद्धा इतक्या सेम पेजवर आहोत आपण, की तुझ्यातनं ते ईश्वरी चैतन्य व्यक्त व्हायचं असेल, तर तू भांडं स्वच्छ ठेवलं पाहिजेस त्याच्यासमोर. आणि ते रोजची साधना म्हणजे ते आहे. आणि मग मग दिवा पेटतोच. काजळी काढ, दिवा आहेच. आणि तो दिव्याने दिवा कसा पेटवायचा, तू तुझा दिवा नीट तेवता ठेव, की आपोआप ज्यांची ती ताकद आहे त्यांच्यामध्ये ते होतं. तर आहे ते. मी त्याला माझं भाग्य म्हणतो, की शैक्षणिक काम सुद्धा किंवा मी जे सार्वजनिक उपक्रम करीन, त्याच्यामध्ये कायम 90% सहभाग युवकांचा असतो. जीव ओतून असतो. आणि तेही पुन्हा नातं जे प्रेमाचं मुळातलं, त्यातनं तयार होतो आहे. खूप जीवनातनं. एवढंच आहे की माझं स्वतःबद्दल समाधान नाही. मला वाटत राहतं आपल्याकडनं खूपच थोडं काम होतंय. आणि ते म्हणजे माझी तपश्चर्या कुठेतरी कमी पडते. आता ह्या कोरोना काळातच झालेलं, आणि त्यानी मला आता, आपण माणसं आहोत, दुःख असतंच. आमच्या मुंबईच्या एका विद्यार्थिनीने फोन केला, की त्यांचं सगळं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झालंय. आणि त्यामध्ये वडिलांना जास्ती त्रास आहे, तर वडिलांना तर क्वारंटाईन हॉस्पिटलमध्येच नेलंय. आणि ती म्हणली, आता आम्ही बरे होऊन आलो, पण तिथे वडील एकटे धड. आपण ऐकलं की प्रार्थनेत शक्ती असते, तर माझ्या वडिलांकरता तुम्ही प्रार्थना कराल का? तर मी तिला सांगितलं, अर्थातच करीन. आणि खरंच 3 दिवस ठरवून मनात तिचे वडील धारण करून मी केली प्रार्थना. पण तिचे वडील गेले. हे तिने मला कळवलं, की सर वडील गेले. केवळ 61 वर्षाचे होते. खरं 61 हे काही जाण्याचं वय नाही. त्यांना त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती. पण ते गेले. तर मी तिला कळवलं जे मनापासूनच आहे, की मी केली प्रार्थना, पण तरी वडील गेले, याचा अर्थ अजून माझी कुठेतरी तपश्चर्या कमी पडते आहे. तर मी धडा शिकून मी करीन तर. त्यामुळे मी तपश्चर्या करत राहणे. आणि युवक खरोखरच त्या शेरमधल्यासारखं, मैं तो अकेले ही चला था जानिबे मंजिल, लोग आते गए और कारवां बनता गया. तसा हा युवकांच्या बरोबरचा माझा कारवां बनता ही जा रहा है, बनता ही जा रहा है. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. आणि सर आपण एवढा हा एक व्रत केल्यासारखं घेतलंय हातामध्ये कार्य आपण,
आणि निरंतर आपण कार्य करताय. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं आपण हा विषय मांडता. खूप मोठं त्याच्यामधनं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं लक्षात येतं. म्हणजे आपल्याकडून ऐकून प्रेरणा घेऊन आलेले लोक अनेक वेळा भेटतात. मी सरांचं लेक्चर ऐकलंय, मी सरांच्याकडे गेलो होतो, मी सरांच्या क्लासला होतो आणि तर मला हा विचार ऐकायला मिळाला. गोईंग फॉरवर्ड आपल्याला असं वाटतं की आता गोईंग फॉरवर्ड हा विचार ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन करायला मदत करू शकेल. ऍब्सोल्युटली. इनफॅक्ट द ट्रान्सफॉर्मेशन इज ऑन. हम्म. म्हणजे ग्लोबल लेवलला सुद्धा आता कोरोनानी म्हणजे तसं खूपच साध्या ह्याचं मी उदाहरण म्हणतो की देशादेशांचे प्रमुख भेटले तरी आता ते एकमेकाला नमस्कार करतात. त्या नमस्ते शब्दाचे पण आपल्या विचारात जे अर्थ आहेत ते केवढे हृदयस्पर्शी आहेत. त्यानंतर जे मेंदूचा डावा भाग आणि उजवा भाग दोन्ही त्याची इंटिग्रिटी हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. किंवा असं खूप प्रमाणात येईल. डोनाल्ड ट्रम्प सुद्धा मेडिटेशनचे धडे घेतात. तिकडे रशियामध्ये पुतीन घेतो का नाही मला माहिती नाही, पण आता हरे कृष्ण पंथ आणि भक्ती चळवळ की स्वामी प्रभुपाद यांची रशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये. चीनमध्ये तर ते चीनची 55% लोकसंख्या स्वतःला बौद्ध म्हणते. मलाही चीनचे 3दा प्रवास करता आले, त्याच्यात मी पाहिलंय की कम्युनिस्ट राजवट असून या बौद्ध श्रद्धांना त्यांना हात लावता आलेला नाहीये त्यांना. त्यामुळेच त्यांना तिबेट आणि दलाई लामाचा पण धसका वाटतो की कुठल्याही क्षणी चीन मधली जनता सुद्धा दलाई लामांचा आदर करणं चालू. तेव्हा होईल ट्रान्सफॉर्मेशन हे मी कर्ता कर्म क्रियापद वापरत नाहीये. द ट्रान्सफॉर्मेशन इज ऑलरेडी ऑन आणि आपण त्याचे छोटे छोटे घटक आहोत. आता आपण अग्निहोत्राविषयी मी सांगतो थोडक्यामध्ये. आपण मग अशी करोनाचा फाईट द्यायचा विषय म्हणालात की आपण काय केलं होतं मध्ये अग्निहोत्राचा एक ग्लोबल सर्व्हे केला की जगभर लोक अग्निहोत्र करतात. तर मी त्यांना 3 छोटे प्रश्न विचारले की आपण किती वर्ष अग्निहोत्र करता सरासरी, आपण कोविड पॉझिटिव्ह झालेला आहात का, आणि आपल्या कुटुंबातलं कोणी कोविड पॉझिटिव्ह झालंय का. तर सरासरी 5 ते 6 हजार लोकांचे आतापर्यंतचे आमच्याकडे आलेले रिस्पॉन्सेस आहेत. एकही कोविड पॉझिटिव्ह नाही सर, बरं का. आणि त्याच्यामध्ये मॅड्रिडमध्ये राहणारी लोक आहेत, स्पेनमध्ये जिथे सगळ्यात जास्ती इन्फेक्शन पसरलं, मृत्यूदर सगळ्यात जास्त त्या शहराचा आजही आहे. जर्मनीमध्ये राहणारे लोक आहेत, अमेरिकेत राहणारे लोक आहेत. ह्या 4ही मोठ्या देशांमध्ये जिथे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. कोरियासारख्या भागात राहणारे लोक आहेत. चीनमध्ये अनेक लोक आमचे मुळाच्या ओळखीचे आहेत. या सगळ्यांनी कळवलं की जेव्हापासून अग्निहोत्र करतोय घरामध्ये अशा प्रकारची इन्फेक्शन आली नाही. स्वाईन फ्लू पण झाला नाही आम्हाला, आता कोविडही झालेला नाहीये. मग आता ह्याचा जेव्हा आम्ही प्रचार करतो तेव्हा आता आपलं एक म्हणणं मला ते कम्युनिस्ट वरनं आठवलं. मागे एका ठिकाणी मला लेक्चरला बोलवलं होतं आणि मला माहित नव्हतं मंचावर अजून कोण कोण आहे म्हणून. मी माझ्या पद्धतीने जाऊन बसलो, तर माझ्या शेजारी तिथले खूप मोठे कम्युनिस्ट नेते होते, बरं का. आणि मग ते मला म्हणताना म्हणाले, ते म्हणले की अध्यात्म वगैरेवरती बोलणार असाल तर मग मला तशी काही रुची नाहीये म्हणाले, पण आता तुम्ही आलाच आहात आणि मी इथंच आहे त्यामुळे मी सहन करेन तुम्ही जे काय बोलाल ते वगैरे. आणि एक तुम्ही म्हणाले मला असं अपेक्षित होतं कोणतरी महाराज येतील, म्हणजे कोणतरी खूप वृद्ध आणि काहीतरी जटाजटा घेऊन येतील, तुम्ही अगदी साधे दिसता. तर मला थोडंसं कन्फ्युजन आहे की तुम्ही नक्की काय बोलणार आहात म्हणून. त्यामुळे मला उत्सुकताही आहे आणि डिसइंटरेस्ट पण आहे. असं जॉईंट कन्फ्युजन आहे. उठून बोला म्हणाले. मग मी बोलायला लागलो. आपल्या पद्धतीने विषय मांडला मी सगळा. मग ती माझं बोलणं अजून संपताच त्यांनी उठून आले माझ्यापाशी आणि मला म्हणले मला बोलू द्याल का मध्ये. मी म्हणलं मी धन्यवाद करतो आणि मग तुम्ही बोला. नाही म्हणले तुम्ही धन्यवाद नंतर करा, मला बोलू द्या आधी. मी म्हटलं बोला काय. आता मला वाटलं तर काय आता सगळं आता खोडून काढतायत की काय. ते म्हणाले की असा जर धर्म आहे म्हणून सांगितला गेला असता तर मी कधी कम्युनिस्ट झालोच नसतो म्हणाले. हा धर्म आहे म्हणून जर आम्हाला आधी लहानपणी सांगितलं गेलं असतं तर कोण कम्युनिझम कडे गेलं असतं म्हणाले. जे आम्हाला सांगितलं गेलं ते इतकं अविश्वसनीय होतं की ते पटलं नाही. आणि तो आपण म्हणतात तसं तो ट्रान्सफॉर्मेशन जगभरामध्ये होताना बघतो आता. अनेक जे लोक आधी स्केप्टिक्स होते ते आता ह्याला एक्सेप्ट करताना बघतात. म्हणजे स्पेशली मेडिटेशन सारखा विषय. मेडिटेशन आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये एथिझम मध्ये त्याचा देखील स्वीकार होतोय की जे अगदी नास्तिकतावादी लोक आहेत ते देखील म्हणतात ना, अरे मेडिटेशन चांगलं आहे बरं का, ते बाकी सगळं माहित नाही आम्हाला, पण ही चांगली गोष्ट आहे. तर आपण जेव्हा बाहेर प्रवास करता किंवा आपण बाहेरच्या लोकांशी बोलतात तेव्हा तो काय रिॲक्शन असते, तेव्हाच काय आपलं फीडबॅक असतं? माझी सरसकट पॉझिटिव्हच अनुभव आहे. मला एकूण मिळून अलीकडच्या काळात की कुठे चॅलेंज केलं जातंय किंवा म्हणतायत की काहीतरी येण्यासारखं बोलतोय, अशाची नाहीये माझ्याची. एक इथे पुण्यातच झालेली जाहीर सभा होती. त्याच्या अध्यक्षपदी डॉक्टर शंकरराव गोवारीकर म्हणजे शास्त्रज्ञ, आणि मी त्यांच्या समोर आत्ताचं सगळं विज्ञान कसं अध्यात्मच सांगत आहे हे सांगितलं. तर त्यांनी मला म्हणजे अतिशय प्रेमाने मिठी मारली त्यांनी.
असं सर्वत्रच आहे. तुम्ही म्हणताय ना, त्यावरून मलाही एक छोटासा किस्सा सांगतो मी. हे मी कॉलेजमध्ये होतो तेव्हाच आहे, 75 च्या आसपास. तर मीही चळवळीत होतो, कार्यकर्ता होतो अनेक. तर त्यामुळे सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी संबंध यायचा. तर असे कम्युनिस्टच मित्र आणि एके रात्री उशिरापर्यंत ते पुण्यातल्या दीप बंगला चौकात आमचे उशिरापर्यंत सगळ्या चर्चा चालल्या होत्या. आणि अर्थातच चालू असलेली जोरजोरात चर्चा, तो सगळा मार्क्सवाद सांगतोय. मी मार्क्सवादातल्या त्रुटी पण त्याला दाखवून देतोय आणि अध्यात्माचा विचार सांगतोय. असं एक पहाटे 3 वाजेपर्यंत 3 वाजता अचानक मला एका क्षणाला लक्षात आलं. तर मी त्याला प्रश्न विचारला, की "तू भगवद्गीता वाचली आहेस का?" तर तो अंगावर असं झुरळ पडल्यासारखं, "हॅ, नाही वाचलेली," अशी करून त्याने. मग म्हणलं, "शांकर भाष्य वाचलंयस का? शंकराचार्याचं?" "हे, ते शंकराचार्य वगैरे काय." मग मी त्याला सांगितलं, "आता पहिले पढ." आणि मी तुझ्याशी जी मार्क्सवादावरनं चर्चा करतोय, ती मी अख्खा कार्ल मार्क्स ओरिजिनल वाचलाय, लेनिन वाचलाय आणि त्याच्यासहित भगवद्गीता, ब्रह्मसूत्र हे वाचून अभ्यास करून तुझं सगळं एकांगीच आहे. तू दुसऱ्या विचाराचा अभ्यासच केला नाही, तर तू पहिले पळ, तो कर आणि मग माझ्याशी चर्चेला ये. ती चर्चा आमची आजपर्यंत झालेली नाही. आता महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात तो प्रसिद्ध आहे, तो माझा मित्र जो आहे तो. बरं, बरं. पण कारण मी म्हणेन अभ्यासच एकांगी. पण बाकी नाहीये मला कुठे कोणी मला क्रॉस केलं किंवा म्हटले की हे काय असं म्हणजे पुन्हा ते माझं भाग्य म्हणायला लागेल. म्हणजे मी भाग्यवान आहे त्या बाबतीत. आणि सर आता मी जसे एक सामान्य एक प्रश्न समजा आता, की आपण एक खूप सुंदर फिलॉसॉफिकल बेस त्याला देऊन मांडलात, की येणारा काळ हा पॉझिटिव्हिटीकडे जाईल डाऊन द लाईन. शॉर्ट टर्म मध्ये आपण जसं म्हणालात, शॉर्ट टर्म मध्ये लोकांना थोडं मनाला धैर्य ठेवण्यासाठी काही आपण सांगाल का? शॉर्ट टर्म मध्ये लोकांनी एक काय करावं? म्हणजे आता न्यूज खूप नेगेटिव्हिटी आहे. हो, हो. सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. किंवा जे स्वामींचा सुद्धा जो संदेश असतो, हं, मी आहे तुझ्या पाठीशी. हं, पण तू सत्प्रवृत्तपणे काम कर. हो, किंवा जे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, तेव्हा येतो ईश्वर. पण त्याने कोणाचं रक्षण करायचं? तर ज्याचं रक्षण करावं असा तू होण्याकडे लक्ष दे. correct. आणि जर की असलेली अडचण ही संधी आहे. हं, त्याचं रूपांतर कसं करायचं? आणि मी तर सांगतोय की ती जी मार्कंडेयाची छान गोष्ट आहे आणि 16व्या वर्षी तो जाणार, हं. तर मार्कंडेय शंकराच्या पिंडीला मिठी मारून बसला. तर यम म्हणला, "आता ह्याला मी कसं काय नेऊ?" तसं नियमित योग यावर माझी आहे श्रद्धा. की तू ठीक आहे तिकडे जे व्हायचं ते सुख-दुःख सगळ्या आपल्या वाट्याला येणारच आहे. पण दिवसातली साधना चुकता कामा नये. ती नियमित कर आणि मग आयुष्याची कशी गंमत होते ती पहा. फारच सुरेख. आणि मी म्हणलं तसं अगदी असं वाटतंय की जसं म्हणजे आपण सगळे एकच विचार, एकच पुस्तक आपण दोघं वाचले असं असं वाटतंय. असं वाटतंय. आणि अर्थात वाचलेलीच असणार एकच सगळा वैदिक हा सगळा बेस आहे. आणि त्याला म्हणजे मला खूप आनंद झाला की आपण एवढ्या म्हणजे आम्ही आपले लेक्चर्स ऑनलाईन खूप वाचलेत. म्हणजे आपले युट्यूबवरचे लेक्चर्स ते ओम इज इक्वल टू एमसी स्क्वेअरचं जे लेक्चर आहे आपलं आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटी थिअरीचं, ते खूप सुंदर लेक्चर आहे आणि ते मी अगदी बसून शेवटपर्यंत ऐकले सगळे लेक्चर्स. आणि मी म्हणूनच आपलं एकदा विनंती केली की आपल्याला आपण वेळ द्यावा, आपल्या लोकांपर्यंत हे पोहोचवावं. कारण बाकी करिअर होईल, बाकी समजा आधी कोणाची झाली नाहीत का, तुमची कसे का नाही होणार, आधी कोणाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत का, तुम्हाला का नाही मिळणार, हे तर होत राहील, जीवन चालत राहील. पण जो विचारांचा बेस आपण देताय, जो विचारांचे फाउंडेशन आपण घ्यायला लावताय लोकांना, ते खूप गरजेचं आहे सर. कारण गोईंग फॉरवर्ड मागच्या 2000 वर्षांसारखे पुढचे 2000 वर्ष असू नये असं आपल्याला वाटायला हवंय. की आपण जसं अगदी 100 वर्ष जरी म्हणलं, आपण मागची 100 वर्ष जशी गेली तशी पुढची 100 वर्ष 200 वर्ष नको. कारण आज आपण शेवटी जी काही लेगसी सोडून जाणार आहोत या जगामध्ये, ती लेगसी आपल्या फोर फादर्स पेक्षा थोडी बेटर असायला हवी. आपण खूप कलहातनं गेलो, आपण पारतंत्र्यातनं गेलो, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं गेलं. आता त्याचं आपण काय केलं, हा क्वेश्चन मार्क आपल्या पुढच्या पिढींनी आपल्याला विचारू नये. की सगळं होतं, शक्यता होती, ज्ञान होतं, वेळ होती आणि तुम्ही या सगळ्या समस्यांना मात करू शकत होता, पण का नाही केलं, असं कुणी पलटून विचारू नये आपल्याला. असं वाटतं की आज काय समस्या आहेत. पॅन्डेमिकला उत्तर आपल्याला अध्यात्मातून देता येतंय, क्लायमेट चेंजला देता येतंय, आपण वॉरला देता येते, हेट्रेडला देता येते. ह्या सगळ्या ज्या काही जागतिक समस्या आहेत त्यांना केवळ एका त्या सिंग्युलॅरिटी ज्याला म्हणतात, अद्वैताकडनं आपण उत्तर देऊ शकतो. त्या आणि आपण ते न जाऊन सांगणं आता खूप
मिस्टेक होईल. त्यामुळे आपल्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचतं याचा खूप खूप आनंद आहे सर. आणि आपण हा विचार इतका सुंदर मांडला, इतका मौलिक विचार दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. काही क्लोजिंग कॉमेंट्स कराल सर? काही नाही, काही. आपला प्रवास चालू ठेवू. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. आपण वेळ दिलात, मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि एकदा मी आपल्याला इथे यायचं निमंत्रण देतो. इथे या. आपण जेव्हा कधी आता हे आपल्याला पॅन्डेमिक पुण्याच्या लोकांना अक्कलकोटला येऊ देणं जेव्हा सेफ असेल, हो. त्या वेळामध्ये आपण नक्की करूया आणि आपली भेट करूया इथे. आणि आपल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये आपला एखादा विचार नक्की मांडूया आपले सगळ्यांसमोर. हो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.